जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृता बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडे बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप देवी वर तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बर माधव बरवा विठ्ठल
बरवा तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम राम. पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे संतांचे आकारणे पंढरीचे लागा वाटे पंढरीचे लागा वाटे पंढरीचे लागा वाटे पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल 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 संकल्प हे यावे फळा संकल्प हे यावे फळा संकल्प हे यावे फळा संकल्प हे यावे फळा कळवळा बहुतांचा कळवळा बहुतांचा कळवळा बहुतांचा कळवळा बहुतांचा कळवळा बहुतांचा कळवळा बहुतांचा पंढरीचे लागा वाटे पंढरीचे लागा वाटे पंढरीचे लागा वाटे पंढरीचे लागा वाटे भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल कामने होणे क्षमा कामने होणे क्षमा कामने होणे क्षमा कामने होणे क्षमा पुरुषोत्तमापराध 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 पंढरीचे लागा वाटे पंढरीचे लागा वाटे लागा वाटे पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल 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 विठोबार कुमाय हे विठोबार कुमाय 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 विठोबार कुमाय. पक्वास कमी शांत बसा शांत बसा पुण्य उबारा हो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता
पुण्य उभे राहो आता आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे संतांचे या कारणे कारणे पंढरीचे लागा वाटे वाटे पंढरीचे लागा वाटे संतांचे आकारणे संतांची कारणे कारणे पंढरीचे लागा वाटे पंढरीचे लागा वाटे भेटे विठ्ठल सखा भेटे भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल 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 हा सखा भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल 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 हा सखा सखा भेटे विठ्ठल 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 सखा सखा भेट विठ्ठल 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 सखा भेटे विठ्ठल पंढरीचे लागा वाटे पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल 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 सखा भेटे विठ्ठल विठ्ठल सखा भेटे विठ्ठल सखा भेटे विठ्ठल पंढरीचे लागा वाटे
पंढरीचे लागा वाटे विठ्ठल 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 सरळ जा सरळ नातू नका विठ्ठल 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 पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता, संतांचे या कारणे पंढरीचे लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल. संकल्प हे यावे फळा, संकल्प हे यावे फळा, कळवळा बहुतांचा, पंढरीचे लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल. तुका म्हणे होऊनी क्षमा, तुका म्हणे होऊनी क्षमा, पुरुषोत्तमा अपराध, पंढरीचे लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल. विठ्ठल 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 पुण्य उभे राहो आता, संतांचे या कारणे पंढरीचे लागा वाटे, सखा भेटे विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दान्तुं नंद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकाशम परमाकाशम, गोष्ट प्रांगण लिंगन लोलमनायासम परमायासम, माया कल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं, क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं, क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवभेर, अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तेथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, धन्य धन्य एकनाथा, तुमचे चरणी माझा माथा. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. असितगिरिसमं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रे, सुरतर्वर शाखा लेखनी पत्रमूर्वी, लिखिति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं, तदपि तव गुणानां मीशपारं न याति. तव तत्त्वं न जानामि, कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव, तादृशाय नमो नमः.
मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी माझा पायावरी मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांचे राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचे राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या या आजच्या अभंगामध्ये आपल्याला पंढरपूरला जाण्यासाठी उपदेश करतात. विठ्ठला विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आपला हा चालू असलेला संजीवन समाधी श्री नारायण स्वामीजींचा संजीवन समाधी महोत्सव आणि हे समाधी महोत्सवी 50वा सुवर्णवा सप्ताह आहे. आणि या सप्त्यातील या बेलाच्या मळ्यातली ही एकादशीची सकाळची सेवा ही माझ्या वाटेला आली आहे. विठ्ठला विठ्ठला असं पाहिलं तर या सेवेला उपस्थित राहावं ही इथं उभा राहून तुम्हाला काही सांगावं कीर्तन करावं एवढ्या पात्रतेचा अधिकार माझा नाही, एवढी योग्यता माझी नाही. ज्ञानोबरायांच्याच भाषेत सांगायचं ठरलं तर ज्ञानोबराय काय म्हणतात, वाचोनी पढे नावाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐशी या मज ग्रंथाची के योग्यता असे. योग्यता ज्ञानोबराय योग्यता म्हणतात. आपल्या भाषेत सांगायचं ठरलं तर अधिकार पात्रता लायकी नाही. तरीही सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सेवा नाही घडली. मग तुम्ही म्हणता उभा कशाला राहिला, सेवा नाही काय नाही उभा राहिला असं नाही. ज्या अर्थी उभा राहिलो ना त्या अर्थी सेवा घडली नाही. पण पूर्व पुण्य ठेवा तो का म्हणे मज न घडता सेवा. पूर्व पुण्य काहीतरी पूर्वजन्म संचितातलं काहीतरी पूर्व पुण्य उदायला आलं आणि तुमच्या पुढे सन्मुख झालो सन्मुख तो कैसा मी समोर उभा आहे कारण काहीतरी पूर्व संचितातलं पुण्य उदयाला आलं आणि झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. तुमच्या समोर उभा आहे. तसं जर पाहिलं तर ही सेवा सोपी नाही. ही स्वामीजींची सेवा आहे आणि स्वामीजींनी संजीवन समाधी घेतलेली आहे. आता तुम्हाला सर्व माहीतच आहे की ज्ञानोबरायांच्या अगोदर ही 8 वर्ष ही संजीवन समाधी आहे. मी ज्ञानोबरायांचेच विषय ऐकलं होतं की ज्ञानोबरायांची संजीवन समाधी कशी आहे ही एका महात्म्यांच्या मुखातून की ज्यांना प्रत्यक्ष आता ज्ञानोबरायांनी कोणाकोणाला प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. त्यातले पहिले आहेत तर नाथ महाराज.
नंतर दुसरे आहेत गुलाबराव महाराज. आणि एका महात्म्यांचं गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या मुखातून ऐकलं होतं की असा एक महात्मा आहे, त्यांनी अनुभव सांगितला. जवळजवळ 200 वर्ष झाली त्या महात्म्याला. त्यांनी ज्ञानोबरायांचं दर्शन कसं झालं ते सांगितलं होतं. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यांनी सांगितलं की ज्ञानोबरायांचं दर्शन कसं झालं. संजीवन समाधी कोणाला म्हणायचं. पहिल्यांदी संजीवन समाधी कशाला म्हणायचं. माणसं समाधी घेतात, काही माणसाला समाधी द्यावी लागते, समाधी द्यावी लागते, काही कीर्तनात समाधी लागते. तसं वेगळा प्रकार आहे समाधीचा. कारण ज्ञानोबरायांनी झोपेला सुद्धा समाधी म्हणलंय. म्हणजे समाधी म्हटलं असतं, समाधी म्हटलं असतं, फक्त काय अवस्था त्यात जागृती आणि स्वप्न ही अवस्था आली नसती तर त्याला समाधी म्हटलं असतं. साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तया ब्रह्मभाव साचोकारा म्हणो येता. म्हणून झोपेला सुद्धा समाधी म्हटलं असतं, पण झोप ही समाधी नाही. झोप ही समाधी नाही. सुषुप्ती अवस्था ही सुद्धा समाधी नाही. म्हणजे काय म्हणतात त्याला, एक हलकीशी समाधी म्हटलं असतं तरी असंच ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. पण काही माणसाला समाधी द्यावी लागते. म्हणजे आपण रानात एखाद्या माणसाचं समाधी म्हणतो त्याला, पण त्याला काय शब्द आहे आपल्या गावरान भाषेत, थडग म्हणतो ना, त्याला समाधीच म्हटलं जातं, पण ती समाधी नाही. एखादा महात्मा जरी गेला, महात्मा गतप्राण झाला आणि त्याची जरी त्याला समाधी दिली तरी ती समाधी वेगळी. आणि एखादी प्रत्यक्ष जिवंत असताना स्वतःहून आपणहून समाधीस्थ होणं ही संजीवन समाधी, ही संजीवन समाधी आहे. आणि अशी आपले नारायण स्वामी यांच्या या समाधी प्रसंगाचं हे कीर्तन आहे. म्हणून सांगायचं, ज्ञानोबरायांच्या समाधी बाबतीत त्या महात्म्याने असं सांगितलं की त्यांना ज्ञानोबरायांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं. आणि त्यांनी दर्शन दिल्यानंतर लोकांना अनुभव असा सांगितला की ज्या वेळेस ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, ते समाधी घेत असताना ज्ञानोबरायांचं वय काय होतं. ज्ञानोबरायांचं वय होतं 22 वर्ष. अवघ्या 22 वर्षात जगोदोद्धार केला पै 22 वर्षे असता, म्हणजे असं नामदेवराय असं म्हणतात. आणि 22 वर्षाचे ज्ञानोबराय असताना ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. आणि समाधी घेत असताना त्या महात्म्याने असं सांगितलं, अजूनही ज्ञानोबरायांचं दर्शन झालं की ज्ञानोबराय 22 वर्षाचेच आहेत, 22 वर्षाचेच आहेत. आणि त्या महात्म्याने अनुभव असा सांगितला की ज्ञानोबरायला जसा गंध लावलेला आहे, ज्या वेळेला गंध लावलेला आहे, अगदी ताजा टवटवीत गंध लावलेला होता ना त्यावेळेस. सगळ्या महात्म्यांनी, सर्व संत समुदाय होते, स्वतः भगवान परमात्मा होते समाधी द्यायला. त्यावेळेस जसा गंध लावलेला आहे, अगदी त्या गंधाचा सुवास आजही, म्हणजे त्या महात्म्याने सांगितलं की अजूनही अगदी तंतोतंत जसा लावलेला गंध आहे तसाच त्या गंधाचा अजूनही वास आहे. त्यांनी आजोग असं सांगितलं की ज्ञानोबरायांसमोर जो नैवेद्य ठेवलेला आहे, जो ज्ञानोबरायांच्या समाधी प्रसंगाच्या टायमाला जेवण कोणतं होतं नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. जेवणा काय होतं, वरी मिरवे मुगाचे वरण, कथिका वाढली संपूर्ण. हा एकादशी आहे, पण हे द्वादशीचं जेवण ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. कारण भाऊ महाराजांनी सांगितलं एकादशी, कारण असं जेवण सांगितल्यानंतर तोंडाला पाणी नको सुटायला. म्हणून त्यावेळेचं जेवण कसं आहे असं नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे, कसं जेवण आहे. आणि अगदी तंतोतंत त्यावेळेस जेवायला गोड पक्वान्न काय होतं बरं, गोड पक्वान्न काय होतं, पंचामृत. त्यावेळेस काय गुलाबजाम असतील का नाही माहीत नाही, पण त्या जेवणाला नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. त्यावेळेस पंचामृत होतं, मुगाचं वरण होतं, 4 ते 5 प्रकारचे भात होते, कथिका म्हणजे भाजी होत्या, कोरिके म्हणजे चटण्या होत्या. आता का जास्त कशाला, एकादशी परत भाऊ महाराज म्हणतील एकादशीला जेवणाचं जास्त नको सांगायला. मग ते जेवणाचं ताट जसं होतं, त्या महात्म्याने सांगितलं कित्येक वर्षानंतर ज्ञानोबरायांचं दर्शन आज जरी झालं तरी त्या समोरच्या जेवणाच्या ताटातले पक्वान्न सुद्धा आज तागायत जसेच्या तसेच आहेत, त्याचा सुद्धा यत्किंचित थोडा बदल झालेला नाही. आणि ज्ञानोबरायांचं शरीर जर पाहिलं, अगदी समाधी घेताना जसं आहे अगदी तंतोतंत तसंच शरीर आहे. त्यांनी त्यातलं कारण सांगितलं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचं कारण असं सांगितलं जातं की आपल्याला जेवढं आयुष्य मिळालेलं आहे ते आपलं वर्षाने आयुष्य मिळालेलं नाही.
आपल्याला एवढं वर्ष आयुष्य मिळालं असं आपलं आयुष्य नाही. आपलं आयुष्य हे श्वासोश्वासावर आहे. आणि ज्ञानोबरायांनी श्वासोश्वासाचा निरोध केलेला आहे. श्वासोश्वास घेत नाहीत. आपलं आयुष्य कमी का होतं, आपलं आयुष्य कधी जास्त आपल्याला का मिळत नाही? कारण जेवण करत असताना आपला श्वासोश्वास जास्त होतो. काही आपल्याला आपल्या पाठीमागं भय असेल, चिंता लागली असेल, काय चिंता आहे का, काही चिंता जर असेल तर आपले श्वासोश्वास पाठीमागं चिंता लागली माझ्या, म्हणजे चिंता आहे का काय असं वाटलं. आपल्या पाठीमागे जर चिंता असेल तर आपला काय होतो, श्वासोश्वास वाढत असतो. भय असेल तर आपला श्वासोश्वास जास्त वाढत असतो. म्हणून आपण जास्त श्वासोश्वास घेतला की आपलं आयुष्य काय होतं, कमी होतं. आणि ज्ञानोबराय हा श्वास ज्ञानोबरायांनी निरोध केलेला आहे. श्वास ज्ञानोबरायांचा बंद आहे. म्हणून ज्ञानोबराय अगदी जसे समाधीला बसले तसेच ज्ञानोबराय आहेत. म्हणून ज्ञानोबरायांचं विशेष आहे. ज्ञानोबरायांची समाधी कशी आहे, ज्ञानोबराय ज्ञानदेवा प्रमाण स्वतः सांगतात. ज्ञानदेवा प्रमाण हरिपाठ समाधि संजीवन ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान समाधि संजीवन हरिपाठ समाधि संजीवन हरिपाठ समाधि संजीवन हरिपाठ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान समाधि संजीवन हरिपाठ समाधि संजीवन हरिपाठ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायला समाधी दिली आहे. म्हणून निवृत्ती देवी ज्ञान आणि ज्ञानोबराय समाधी कशी आहे, समाधी संजीवन समाधी ज्ञानोबरायची आहे. पहा, ज्ञानोबरायला समाधी दिल्यानंतर ज्ञानोबराय सोपन काकाच्या समाधीला दिव्य देहाने प्रगट झालेले आहेत. म्हणजे ज्ञानोबरायांनी सदेह गेले का, नाही, देह तिथेच आहे. पण देह कसा आहे, संजीवन आहे. आणि ज्ञानोबरायांना संजीवन समाधी देऊन आज तागायत सुद्धा ज्ञानोबराय आपल्याला दर्शन देतात. ज्ञानोबरायला नाथ महाराजांनी दर्शन दिलं, नाथ महाराजांना ज्ञानोबरायांनी दर्शन दिलं. चुकलं थोडं, तेच पाहिजे होतं मला, तुमचं लक्ष आहे का नाही. म्हणजे नाथ महाराजाला ज्ञानोबरायांनी दर्शन दिलं. पण ते दर्शन कसं, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलतसे, गुलाबराव महाराजांना दर्शन झालं. आणि ज्ञानोबरायांची समाधी कशी आहे, संजीवन आहे. संजीवन शब्दावर मला का बोलायचं, कारण हा समाधी सोहळा आहे, हा नारायण स्वामी महाराजांचा समाधी सोहळा आहे. आणि ही समाधी सुद्धा स्वामी महाराजांनी कशी घेतलेली आहे, संजीवन समाधी आहे. अगदी जशी ज्ञानोबरायची समाधी अगदी तंतोतंत ज्ञानोबरायच्या अगोदर 8 वर्ष ही स्वामी महाराजांची समाधी. आणि ह्या समाधी प्रसंगाचं हे कीर्तन आहे. आणि ज्ञानोबरायांची समाधी जशी आहे तशीच स्वामी महाराजांची समाधी आहे. म्हणून त्या संजीवन समाधीचं चिंतन केलं. आणि आजच्या प्रसंगाचं हे सकाळचं कीर्तन हे बेलाचं कीर्तन आहे. म्हणजे हा प्रसंग सर्व तुम्हाला माहीत आहे, तुमच्याकडूनच मला कळालेला आहे. पण ह्या कीर्तनाचं औचित्य ते आहे म्हणून माझं सांगणं काम आहे. विठ्ठल भगवान महादेवाचं दर्शन करत असताना दररोज स्वामीजी दर्शन घ्यायचे. इकडं देवस्थान आहे गिरिजाशंकर महादेवाचं नाव आहे. आणि त्या देवाच्या दर्शनाकरता दररोज स्वामीजी त्या दर्शनाकरता जायचे. आणि स्वामीजीची अवस्था, स्वामीचं शरीर क्रूज झालं होतं. नंतर स्वामीजी क्रूज झाले, अवस्था शरीराची खराब झाली. म्हणून स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलं की स्वामीजी तुम्ही आता इकडे येण्याची गरज नाही, मीच तिकडे तुमच्या दर्शनाकरता तुम्हाला दर्शन व्हावं म्हणून मीच हिंगणगावला येत आहे. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही समोर चाला, मी तुमच्या पाठीमागे येतो. फक्त अट काय, मागे वळून पाहायचं नाही, भिवू नकोस, मी तुझ्या
पाठीशी आहे असं, म्हणजे मी माझ्या मनाचं घातलं बरं का, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे असं सांगितलं. आणि स्वामीजी निघाले तर स्वामीजीला इथं आल्यावर असं वाटलं की आपण खरंच महादेव आपल्या पाठीमागे आहेत की नाही. स्वामीजींनी मागे वळून पाहिलं तर महादेव होते, पण ते याच ठिकाणी स्थिर झाले आणि इथे बेलाच्या वनात त्यांनी आपलं स्थान मांडलं आणि इथेच ते वास्तव्य त्यांनी केलं. म्हणून आजची ही सकाळची सेवा ही आपण दिंडी घेऊन या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी ही सेवा करतो. या ठिकाणी ही एकादशीची सेवा आहे, मार्गशीर्ष शुद्ध एकादशी सेवा आहे. आणि आजच्या ह्या एकादशीची सेवा पंढरपूरच्या वारीची सेवा आहे. आणि आजच्या एकादशीला विशेष असं महत्त्व आहे. काय महत्त्व आहे? आज भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जी गीता सांगितली ती गीता आजच्या दिवशी सांगितली, म्हणजे आज गीता जयंती आहे. विठ्ठल आज आपण सुद्धा गीतेचं पारण करणार आहोत. 2 ते 4 या वेळेमध्ये गीतेचं पारण करणार आहोत. आज भगवान परमात्म्याने गीता सांगितली म्हणजे गीतेची जयंती आहे. आणि गीता हे आपल्या संप्रदायाचा पाया आहे. संप्रदायाचा पाया म्हणजे सगळ्या धार्मिक लोकांचा, भागवत धर्माचा पाया म्हणजे गीता हा ग्रंथ आहे. आपल्याला वारकरी प्रस्थानत्रय जर करायचं असेल तर गीता ही वाचावीच लागते. आणि गीतेचा जर आपण विचार केला तर गीता एक अक्षर जरी वाचलं, सातची बोलाचे नवे हे शास्त्र, परी संसार जिने ते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. हे अक्षर गीता काय सोपी नाही. गीता 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 वाचे नाही पुनरावृत्ती तयानारा. आणि असा या गीतेची जयंती आज आहे. आणि एकादशी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी आज आहे, जी ज्या महिन्यामध्ये महिन्यांचा विचार केला तर भगवान परमात्मा सगळ्या महिन्यांच्या मध्ये मार्गशीर्ष माझी विभूती म्हणून सांगतात. मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर. सगळ्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष हा माझी विभूती आहे. असा हा आजचा दिवस आहे. म्हणून पंढरीपर प्रकरणातील हा अभंग आहे. खरं तर इथं ही सेवा भाऊ महाराजांनी सांगते वेळेस ह्या सेवेचं औचित्य सांगितलं. आणि सेवेला या उत्सवामध्ये एवढी मोठी मांदियाळी आहे की यांच्या तुलनेत विचार केला तर माझा विचार केला तर किस झाड की पाती किस खेत की मुली, म्हणजे कोणत्या झाडाचा पाला कोणत्या फळाची मुळी, तेत खद्योत का हुटहुटी आपुलीने त्याचे. ज्ञानोबराय म्हणतात सहस्र किरणांची दिठी पुढा चंद्रू ही लोपे किरीटी, तेत खद्योत का हुटहुटी ते आपुलीने तेजे. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात जिथं सूर्याच्या प्रकाशापुढे चंद्राचा प्रकाश काही काम करत नाही, चंद्राचा जिथं लागत नाही तिथं काजव्याचा काय विचार आहे. काजवा म्हणजे काय? त्याला आपला मराठी शब्द काय आहे काजव्याला? खद्योत. काजव्याला दुसरा शब्द खद्योत. आणि आपल्या इकडचा शब्द आग्या. आपल्याकडे आग्या म्हणतात, इकडे काय म्हणतात? काजवाच म्हणतात का? आमच्याकडे आग्या म्हणतात. आणि आग्याचा प्रकाश म्हणजे काजवाचा प्रकाश, त्याचा प्रकाश हा त्याचा आपल्या बॅटरी सारखा नसतो, अगदी थोडा असतो. आणि तो पण खद्योते फुलविले रविपिढे, त्याचा प्रकाश सुद्धा मागून असतो. मग त्याच्या प्रकाशाचा सूर्यापुढे काय लागायचा, तसं इथं एवढ्या महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये माझा काय लागायचा. आणि तेही एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या पुढे. खरं तर यांच्यासमोर मी पुढे उभा राहून सर्वच माझ्या वयाने आणि माझ्या ज्ञानापेक्षा सर्वच ही मोठी मंडळी आहे. आणि भाऊ महाराज खरं तर माझं जीवन जर पाहिलं तर गुरुवर्य सत्यविजय महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मी त्यांच्याच कृपेतून पारमार्थाला लागलेलो आहे. आणि गुरुवर्य सत्यविजय महाराजांच्याच कृपेला पात्र असणारे असे भाऊ महाराज आमच्या इथे गुरुवर्य आमच्या बाबांचा गाथा आणि ज्ञानेश्वरी पाठ होता. आणि त्यांच्या आश्रयाखाली राहून काही विद्यार्थी
आपल्याला ज्यांना गाथा पाठ करायचा आहे, ज्ञानेश्वरी पाठ करायचा आहे, अशांना गुरुवर्य बाबा मार्गदर्शन करायचे. आणि भाऊ महाराज गाथा पाठ करत असताना तिथे आले होते आणि भाऊ महाराजांनी बाबांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली गाथा पाठ केला. आणि तिथे असताना मी बाबांकडे येत असताना भाऊ महाराजांचंच मार्गदर्शन झालं आणि मी आळंदीला आलो. विठ्ठल विठ्ठल. जे काही माझं आहे ते सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्य सत्यजय महाराज आणि सर्व महात्म्यांचा या गुरुतुल्य गुरुबंधू यांचा आहे. म्हणून मी जे काही बोलणार आहे हे सर्व गुरुवर्यांचंच आहे. आणि अशा या हिंगणगावामध्ये आत्तापर्यंत ज्यांनी परमार्थ तेवत ठेवला आणि आजही सगळे हा परमार्थ चालू आहे अशी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी, आमचे बबन महाराज असतील, मोहन महाराज असतील आणि आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी आणि ज्येष्ठ गुरुबंधू सर्व, उत्तरेश्वर महाराज असतील, भागवत महाराज आहेत, ज्यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे असे गोपाल महाराज आहेत, सर्वच मंडळी पुढे मी उभा राहून बोलावं. फक्त किविलवाना काय बाळक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करोनी मावली रिजे जेवी तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ आणि शृंगारीले बाळ कौतुके म्हणून कौतुक म्हणून ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. विठ्ठल. आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये पंढरपूरला जाण्याकरता सांगतात. कदाचित महाराज एकादशीला सांगत असतील तुम्ही काय करा, पंढरपूरला जा. कदाचित म्हणलं बरं का, परत आक्षेप नका घेऊ. कदाचित पंढरपूरला एकादशीला जा असा महाराजांचा उपदेश असावा. कारण पंढरपूरला गेल्यानंतर काय आहे पंढरपूरला, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. कारण जन्म आल्याचे म्हणजे आद्रकचं नाही बरं का, नाही तर आल्याचे म्हणल्यावर आद्रकचं म्हणतात. कारण इकडं आद्रक आहे, इथं प्लॉट लावले सगळे आद्रकचे, समोरच आद्रकचा प्लॉट आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. आल्याचे म्हणजे आद्रकचे नाही, आल्याचे म्हणजे जन्माला आल्याचं. आपण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आपण जन्माला आलोत ना, एकदा भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं की जन्माला आल्याचं काय आहे, सार्थक आहे. पद्मनाभ दरुचने पद्मनाभ दरुचने पद्मनाभ दरुचने जन्मालियाचा लाभ पद्मनाभ दर्शने पद्मनाभ दर्शने पद्मनाभ दर्शने जन्मालियाचा लाभ पद्मनाभ दर्शने पद्मनाभ दर्शने पद्मनाभ दर्शने जन्मालियाचा लाभ पद्मनाभ दर्शने पद्मनाभ दर्शने पद्मनाभ दर्शने. जन्म आली याचा लाभ पद्मनाभ दर्शने. कोणत्याही पारमार्थाला लागलेल्या व्यक्तीला असं वाटत असतं की आपला हा परमार्थ काय व्हावा, सफळ व्हावा. पारमार्थिकालाच वाटतं असं नाही. कोणतंही क्षेत्र घ्या, शेतकी क्षेत्र घ्या, औद्योगिक घ्या किंवा व्यावहारिक क्षेत्र कोणतंही घ्या, विद्यार्थ्याला सुद्धा काय वाटत असतं, आपण ज्या करता विद्या शिकतो ते काय व्हावं, त्याचं सार्थक व्हावं, सफलत्व व्हावं. सफलत्व ही क्षेत्र कोणतंही घ्या, त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला असं वाटत असतं की आपण त्या त्या क्षेत्रात काय पाहिजे, सफळ झालं पाहिजे. त्या क्षेत्रातलं आपल्याला उत्तम स्थान, उत्तम फळ आपल्याला मिळलं पाहिजे असं त्या त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला वाटत असतं. पण क्षेत्र कोणतंही असून द्या, त्या क्षेत्रातल्या काय यशाचं शिखर गाठायचं म्हटल्यानंतर काय करावं लागतं, त्या शिखराच्या पायऱ्या चढून जाव्या लागतात. शिखर गाठायचंय ना, मग पायऱ्या चढून जाव्याच लागतात, पायऱ्या चढून जाव्या लागतात. मग शिखर कोणतं आहे, आपल्याला जर व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर व्याकरणाच्या दृष्टीने काही पायऱ्या आहेत, शिखराच्या पायऱ्या आहेत. आपल्याला एखादी गोष्ट बाजारात घ्यायची आहे, मग त्या बाजारात वस्तू घ्यायची म्हटलं किंवा एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची म्हटलं की त्या पायऱ्या, 4 प्रकारच्या पायऱ्या प्राप्त कराव्या लागतात. त्या पायऱ्या चढून वर जावं लागतं. कोणत्या कोणत्या आहेत,
4 क्रियापद आहेत. कोणते कोणते 4 क्रियापद आहेत? पहिलं क्रियापद आहे जानाती, दुसरा आहे इच्छती, तिसरा आहे यतते आणि चौथा आहे लवते. विठ्ठल विठ्ठल. जानाती म्हणजे काय? जानाती म्हणजे कळलं पाहिजे. जानाती म्हणजे जाणणे, जाणून घेणे, त्या गोष्टीविषयी आपण माहिती प्राप्त करून घेणे. एखादी वस्तू आपल्याला विकत घ्यायची, बाजारात गेल्यानंतर आपण लगेच ती वस्तू जातो आणि विकत घेतो असं नाही. ती वस्तू घेण्याची आपण काय करतो, त्या वस्तूविषयी आपण माहिती गोळा करत असतो. एखाद्याकडे ती वस्तू असेल तर ती वस्तू आपल्याला उपयोगाची आहे की आपल्या अनुपयोगाची आहे, आपल्याला तिचा उपयोग किती होणार आहे, त्या वस्तूची किंमत किती आहे, ती वस्तू आपल्याला बाजारामध्ये त्या वस्तूची आपल्याला काय म्हणतात त्याला ब्रँड कंपनी कोणती आहे, ह्या वस्तूचा आपण काय करीत असतो, माहिती गोळा करत असतो. मग कोणतीही वस्तू घ्या, त्या वस्तूविषयी आपण माहिती गोळा करत असतो. माहिती झाल्याशिवाय त्या वस्तूकडे आपण काय करीत नाही, प्रवृत्त होत नाही, ती वस्तू विकत घेत नाही. शेजाऱ्याकडे जर ती वस्तू असेल तर ती वस्तू त्यांनी कोणाकडून आणली, किती किमतीला आणली, त्या वस्तूचा विचार करत असतो. मग वस्तूनाम आपण आता व्यवहारामध्ये विचार केला. वस्तू म्हणजे ज्ञानेश्वरीचा विचार केला तर ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये वस्तू हा शब्द येईल, ती वस्तू म्हणजे काय? वस्तूनाम परमात्मा ब्रह्म नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे परमात्मा आणि परमात्मा काय जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तू मेघा. वा म्हणजे एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी चे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तू गा. मी म्हणजे वस्तूनाम काय देश काळ भेद, देश काळ भेद वस्तू मावळला आत्मा निर्मळा विश्वाकार. म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा इथे वस्तू नाम भगवान परमात्मा सांगितलाय. आता आपल्याला वस्तू म्हणजे भगवान परमात्मा वस्तू रूपाने म्हणजे वस्तूने घ्यायचा आहे. मग वस्तू आपल्याला भगवान परमात्मा घ्यायचा आहे. मग भगवान परमात्मा सुद्धा माहीत पाहिजे ना आपल्याला. भगवान परमात्मा माहीत पाहिजे ना. भगवान परमात्मा कसा आहे हे आपल्याला माहीत असलं तरच काय होऊ, आपण भगवान परमात्म्याला जाणलं तरच आपण भगवान परमात्म्याला शरण जाऊ. जर भगवान परमात्मा आपल्याला कसा आहे हे माहीत नाही तर आपण शरण जाऊ का? मग भगवान परमात्मा कसा आहे? भगवान परमात्मा हा कृपाळू आहे आणि अनाथांचं रक्षण करणार आहे. भगवान परमात्मा हा कृपाळू आहे आणि अनाथ लोकांचा, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ आहे. म्हणून म्हणजे अनाथाचा नाथ म्हणलं लगेच मुख्यमंत्र्याकडे जाऊ नका बरं का तुम्ही. जुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ नका. अनाथाचा नाथ म्हणजे जनार्दन. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, तू अवतरील पार, तू अवतरील पार. आनंद हे नाम जा, आनंद हे नाम जगा, तू अवतरील पार, तू अवतरील पार. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की याचा स्वभाव कसा आहे? हा बहु आहे करुणावंत. 100 चरणाच्या अभंगामध्ये 100 चरणाचे 2 अभंग, एक 101 चरणाचा आणि एक 100 चरणाचा. पांडुरंगा करू प्रथम नमन हा 100 चरणाचा आणि गायीन ओविया पंढरीचा देव हा 101 चरणाचा. ह्या 101 चरणाच्या एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हा भगवान परमात्मा कसा आहे?
कृपाळू स्वभाव सांगतात. कृपाळू हा देव, अनाथा कोवसा, आम्ही याच्या आशा लागलोसे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही याचा स्वभाव जाणलाय. हा याचा स्वभाव कसा आहे? हा कृपाळू आहे आणि अनाथाचा कोवसा आहे, अनाथाचं रक्षण करणारा आहे. म्हणून आम्ही काय केलो? आम्ही याच्या आशा लागलोसे. आम्ही याच्याकडे काय झालो? प्रवृत्त झालो, कारण याचा स्वभाव आम्ही जाणलाय. अजून त्याच अभंगामध्ये अजून आहे, जाणूनी आम्ही दिला जीव भाव, दृढ याचे पावधरी गेले. त्याच अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात याचा स्वभाव आम्ही जाणलाय, या भगवान परमात्म्याला आम्ही जाणलंय. जाणूनी आम्ही दिला जीव भाव आणि दृढ याचे पाव धरले. तात्पर्य काय? तात्पर्यम पकडितव्यम, डॉक्टर बाबा सांगत असतात. तात्पर्य पकडायचं की याचा स्वभाव कसा आहे? याचा स्वभाव कृपाळू आहे, हो आपला अनाथाचं रक्षण करणारा आहे. म्हणून आम्ही काय झालो? याला शरण गेलो आणि याची आम्ही इच्छा करायला लागलो. पहिलं क्रियापद काय होतं आपलं? जानाती. जानाती नंतर एकदा याचा स्वभाव जाणला, हा परमात्मा आपल्याविषयी कसा आहे? अनुकूल आहे असं कळलं, आणि मग याच्याविषयी काय झाली? इच्छा झाली. दुसऱ्या क्रियापदावर आलो, इच्छतीवर आलो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तरच त्याची इच्छा करतो. जर प्रतिकूल असेल आपल्याविषयी, जर ती गोष्ट प्रतिकूल असेल तर त्याविषयी आपण काय करत नाही? इच्छा करत नाही. मग भगवान परमात्मा कसा आहे? आपल्याविषयी अनुकूल आहे, मग इच्छती. आता इच्छती म्हटल्याबरोबर लगेच आपल्याला इच्छा केली, एखाद्या गोष्टीची इच्छा केली आणि ती गोष्ट लगेच प्राप्त झाली, असं आहे का? आता मी इच्छा करतो मला या भागातला आमदार करा, होईल का लगेच प्राप्त? होईल का? मला माझंच मत पडतं का नाही? मीच मला मत करतो का नाही? शाश्वती नाही. कारण इच्छती आणि त्याकरता लगेच लभते असं होत नाही. इच्छती त्याकरता प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केल्यानंतर मग येतं ते, प्रयत्नानंतर येतं ते. इच्छती, जानाती, इच्छती आणि मग लभते. त्याकरता प्रयत्न करावे लागतात. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की प्रयत्न केल्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. सायास केली वाचून ते नाही, 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 भविष्यावरी काही घालू नये, भविष्यावरी काही घालू नये, भविष्यावरी काही घालू नये, भविष्यावरी काही घालू नये. सायास केलिया वाचून ते नाही, भविष्यावरी काही घालू नये. माणसाने प्रयत्न एवढे करावे, भविष्यावर काही सोडून देऊ नये. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी. माणसं म्हणतात ना, प्रयत्न केल्यावर काय होऊ शकत नाही. प्रयत्न केले तर प्रयत्नाने वाळूचे कण रगडले तर त्यातून तेल गळतं असं म्हणतात. म्हणजे प्रयत्नाचं सांगत असताना हे काय आहे? प्रयत्नवादी माणसांनी प्रयत्न केल्यानंतर काहीही प्राप्त होऊ शकतं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून सांगतो मनवणी करा काही सायास, वावेल तर व्हारे उदास, करवेल तर करा नाम घोष, सेवा भक्ती रस. माणसाने परमार्थ करता किती प्रयत्न केले पाहिजेत? प्रयत्न एवढे पाहिजेत की परमार्थ त्याचा सफळ झालाच पाहिजे, इतके प्रयत्न केले पाहिजेत. जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वांना सांगतात की तुम्ही काय करा? प्रयत्न करा, सायास करा. सगळ्याला सांगतात, यात नवल नाही. स्वतःच्या पत्नीला सुद्धा सांगतात, तू काय कर? देव पाहावया करी हो सायास, देव पाहावया करी हो सायास, सायास न घरी हे आस नाशिवंत, नाशिवंत न घरी हे आस नाशिवंत. देव पाहावया करी हो सायास, देव पाहावया करी हो सायास, घरी आस नाशिवंत, नाशिवंत न घरी आस नाशिवंत. देव पहावया करी वो सायास. तू काय कर?
देव पाहण्याकरता सायास कर. माणसं प्रयत्न करतात पण पारमार्थात प्रयत्न नाही करीत. सायासे करीसी प्रपंचातील निसी हरिसी न भजती कवण्या गुणे हरिसी न भजती कवण्या. सायासे करीसी प्रपंचातील निसी हरिसी न भजती कवण्या गुणे हरिसी न भजती कवण्या गुणे. माणसं प्रयत्न करतात फक्त संसारामध्ये पण परमार्थामध्ये प्रयत्न करत नाहीत. पण प्रयत्न केल्यावर एखादी गोष्ट सांसारिक माणूस सुद्धा प्रयत्न एवढा करत असतो. माणसं म्हणतात ना, सहज बोलता बोलता म्हणतात, महाराज एवढे प्रयत्न केले आणि एवढं उभा केलं असं सांगतात. तुका म्हणे बळी देतात ती निधान भिकेसाठी कोण राज्य देतो. माणसं प्रयत्न करतात संसारामध्ये आणि प्रयत्न करताना एखाद्या स्वतःच्या प्रयत्नाचं वर्णन करत असताना स्वतः सांगतात, महाराज आपले प्रयत्न एवढे आहेत की जिथं लात मारीन तिथं पाणी काढेल. आता लात मारीन तिथं पाणी काढता येत असतं का? आणि असा एखादा इकडे असलाच तर आमच्याकडे पाठवून द्या, कारण आमच्या गावचं नावच कोरडगाव आहे. आम्हाला पाण्याची गरज आहे. म्हणून एखादा असा लात मारून पाणी जर काढलं ना, आमच्याकडचे पानडीच सगळे बंद होतील. त्या लात मारण्याला तिकडे नेऊ आणि पाणी आमच्याकडे येईल तिकडे खातो. बोरवाले सगळे बंद करू, पाणी दाखवणारे सगळे बंद करू, त्या लात मारायला नेऊ. कुणी आहे का लात मारणारा? माणसं म्हणतात सहज की जिथे लात मारीन तिथे पाणी काढीन. काय प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. कारण प्रयत्न केल्यावर काहीही प्राप्त होतं. अहो प्रयत्न केला की एक चहावाला काय होऊ शकतो? अहो उद्योजक होऊ शकतो. येवले चहाचं सांगायचंय मला. तुम्ही ऐकलेलं आहे त्याच्यामुळे काय. येवले चहावाल्याचं एवढं जाळं आहे की सध्या उद्योजकामध्ये मोठं नाव आहे येवले चहावाल्याचं. डायरेक्ट पंतप्रधानाकडे जाण्याची गरज नाही, कारण पंतप्रधान पण आहे, त्याचे प्रयत्न आहेत त्यांचे. पण प्रयत्न केल्यानंतर काय होऊ शकत नाही. प्रयत्न केल्यानंतर काही होऊ शकतं. पण ऐका, प्रयत्न केल्यानंतर एखाद्याने कितीकही प्रयत्न केले तरी त्याला एखादी काही गोष्ट प्राप्त होत नाही. कारण त्याने केलेल्या प्रयत्नाला त्याचे प्रारब्धाची जोड नाही. प्रयत्नाला जर प्रारब्धाची जोड असेल तर त्याचे प्रयत्न अगदी थोड्या प्रयत्नावर सुद्धा ते कार्य काय होतं त्याला प्राप्त होऊ शकतं. आणि एखाद्याने कितीही प्रयत्न करा त्याला ते काय प्राप्त होऊ शकत नाही. कितीही प्रयत्न करा आणि एखाद्याने थोडे जरी प्रयत्न केले, अहो एखाद्याने प्रयत्न केले, एखाद्याने थोड्याशा एखाद्याचं जर भाग्य अनुकूल असेल, प्रारब्ध अनुकूल असेल, त्याने थोडे जरी प्रयत्न केले ती गोष्ट त्याला लगेच प्राप्त होते. म्हणजे भाग्य जर अनुकूल असेल तर हातात घेतलेली वाळू सुद्धा काय होत्या, वाळूचं रत्न होतं. रत्न होय अदृष्ट आपैते वाळूची रत्न परिते. वाळू रत्न होते, रत्न. आणि एखादं जर कर्म, एखाद्याचं जर भाग्य, एखाद्याचं जर प्रारब्ध प्रतिकूल असेल तर त्याच्याकडे रत्न असलं तरी त्याचं काय होतं, खडे होतात. खडे रत्नाचे सुद्धा खडे होतात. ज्ञानोबा म्हणतात पालटे श्रीमंतीचा विलासू, अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. म्हणजे सर्व काय आहे प्रारब्धावर आहे. सर्प विंचू दिसे. जर अभागी माणूस असेल, ज्याच्याकडे प्रारब्ध त्याविषयी अनुकूल नसेल, तर त्याला धन जरी प्राप्त झालं तरी काय होतं, त्याला धन रूपाने दिसत नाही. सर्प दिसे अभाग्या सर्प, अभाग्या धन सर्प दिसे, अभाग्या धन विंचू दिसे, अभाग्या धन कोळसा दिसे. असंच बरं का, कोळसा दिसे. लक्षात नाही आलं तुमच्या विठ्ठला. कालचंच कीर्तन हो, आता आलं लक्षात. अभाग्या धन सर्प दिसे, अभाग्या धन विंचू दिसे, ना अभाग्य धन कोळसा दिसे. असं म्हणजे अभागी माणसाला धन प्राप्त. आता धन प्राप्त व्हायचे बरं का. ज्ञानोबा यांनी
त्या अवस्था सांगितलेल्या आहेत. धन कोणाला दिसतं? धन कोणाला दिसतं? 4 परीक्षा त्याला प्राप्त करून घ्याव्या लागतात. धन कोणाला दिसतं? जो पायाळू असेल, घायाळू नाही बरं का, पायाळू पाहिजे, पायाळू पाहिजे, डोळस पाहिजे, दिव्यजन घातलं पाहिजे आणि तो भाग्यवान असला पाहिजे. 4 गोष्टी पाहिजे. 4 परीक्षा त्याला प्राप्त करून घ्याव्या लागतात. म्हणजे तो काय पाहिजे? पायाळू, जे पाताळाची निधान, दाविल किर अंजन परी होय लोचन पायाळाचे. म्हणजे पायाळू पाहिजे, त्याला दिव्यांजन घातलं पाहिजे, डोळ्याला त्याचं दिव्यांजन घातलं पाहिजे, पण आधी त्याला दिसायला पाहिजे. पायाळू आहे पण दिसत नाही, उपयोग नाही. आणि 3 गोष्टी प्राप्त झाल्या, तो पायाळू पण आहे, अंजन पण घातलंय, दिसायला पण आहे त्याला, पण जर त्याचं भाग्य अनुकूल नसेल, तो सौभाग्य नसेल, तर त्याला ते दिसणार नाही. ज्ञानोबा म्हणतात का सदैवानी पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा. 4ही पण 2 कडव्यामध्येच ज्ञानोबा 4ही प्रकार घालून झाले. विठ्ठल विठ्ठल म्हणजे एखाद्याने थोडेसे प्रयत्न केले तरी त्याला ती गोष्ट प्राप्त होते. कारण त्याचं काय प्रारंभ काय आहे? भाग्याचे निभडसे, उद्यमाची निमिषे, संपत्ती जात आ पैसे पैसे घररी घे. व्यवसाय फक्त निमित्त आहे. आपलंच भाग्य, आपलं संचित आपल्याला काय देत असतं? ते फळ देत असतं. म्हणून आदनी घातले हरळ, हे गुरुकृपेचं सांगितलेलं आहे ज्ञानोबा यांच्या, की आदनी घातले हरळ होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ तया परी श्री गुरु करती जे अंगीकारू ती होऊन टाके संसारू मोक्षाचाची, मोक्षमय आगवा किंवा मोक्षाचाची. असं ज्याचं प्रारब्ध अनुकूल आहे त्याने थोडेसे जरी प्रयत्न केले तरी त्याला काय होतं? ते लगेच प्राप्त होतं. मग परमार्थ सुद्धा हा प्रारब्धाचा आहे, नशिबाचा आहे, पुण्याचा आहे. जर आपल्याला भगवान परमात्मा मिळायचा असेल, आपल्याला परमार्थ सफल व्हायचा असेल, तर परमार्थातील सुद्धा काही अंग आहे. परमार्थातले काही अंग आहेत की काही गोष्टी परमार्थात सुद्धा पुण्यानेच, दैवानेच, भाग्यानेच प्राप्त होतात. इतर त्या कशानेही प्राप्त होत नाहीत. पहा, भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येणं याला काय लागतं? पुण्य लागतं. आपल्याला तीर्थयात्रा घडण्याकरता पुण्य लागतं, आपल्याला वारी घडण्याकरता पुण्य लागतं, आणि आपल्याला पंढरपूरला जाण्याकरता सुद्धा पुण्यच लागतं. भगवान परमात्म्याचं नाम घे मुखाला यावं याकरता पुण्य लागतं. राम हा उच्चार परित पैसे वाचे अनंत जन्मेचे होईला पुण्य, अनंत जन्मेचे होईला पुण्य. राम हा उच्चार परित पैसे वाचे अनंत जन्मेचे होईला पुण्य, अनंत जन्मेचे. 100 चरणाचाच अभंग आहे. राम हा उच्चार तरीच बैसेवाचे अनंत जन्मीचे होईल पुण्य. अनंत जन्माचं जर पुण्य असेल तरच आपल्या मुखाला काय होतं? भगवान परमात्म्याचं नाव म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुता श्रोत्राची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. किंवा ज्ञानोबा यांची ती ओवी आहे, जे जन्म सह श्री ओळखीचे
एक वेळ मुखासी जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाच तसे माझे जे जन्म सहस्री ओळखीजे एक वेळ मुखासी यावया. म्हणजे एकदा नाम मुखाला येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य लागतं, तेव्हा कुठे भगवान परमात्म्याचं नाव मुखाला येतं. म्हणजे पुण्य लागतं, पुण्य. अशीच एक म्हातारी होती आणि एक म्हाताराही होता. आधी काय सांगायचं सांगा बरं? आधी म्हातारा सांगायचा की म्हातारी सांगायची? काय सांगायचं? हा, लेडीज फर्स्ट. म्हातारी सांगा, काही सांगा. हा, संन्यासी माणसाला काय काही सांगा. म्हातारी सांगू, लेडीज फर्स्ट. अशीच एक म्हातारी होती जिने लहानपणापासून देवाचं नाव कधीच घेतलं नाही. लहानपणापासून म्हणजे माझ्या नाही, त्या म्हातारीच्या लहानपणापासून कधीच नाव घेतलं नाही, कधीच घेतलं नाही. आणि काय आहे बरं का, कधीही प्रल्हादाचा जन्म हिरण्यकशिपाच्याच कुळात येतो. म्हणजे जिने कधी नाव घेतलं नाही तिच्याच वाट्याला तिला 4 मुलं झाली आणि अगदी पारमार्थिक मुलं निघाली, पारमार्थिक मुलं निघाली. आणि तिचं जवळजवळ आयुष्य संपत आलं, वृद्धापकाळ झाला होता. म्हातारी म्हणल्यावरच लक्ष दे ना तुमच्या. म्हातारी झाली होती आणि म्हातारी झाली आणि तिचा अंतकाळ जवळ आला. मुलं पारमार्थिक होती, पारमार्थिक मुलं पारमार्थिक. आता पारमार्थिकाचं असं असतं, कोणत्याही पारमार्थिक माणसाला असं वाटत असतं, आपल्या वलयातील त्या पारमार्थिकाला असं वाटत असतं की सर्वांनी काय करावा, परमार्थ करावा. मग त्यांनाही वाटायचं सगळ्यांनीच परमार्थ करावा असं वाटायचं. पण आपल्या आईनी लहानपणा म्हणजे त्यांना जसं कळतं तसं आईनी नाव घेतलेलं, भगवान परमात्म्याचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं असं त्यांना आठवलं नाही. त्यांना वाटायचं की आपल्या आईने काय करावं, देवाचं नाव घ्यावं, देवाचं नाव घ्यावं असं त्यांना वाटायचं. मग त्यांनी काय केलं, एक युक्ती लढवली, युक्ती सुचली त्यांना. त्यांनी विचार केला की आपल्या आईने लहानपणापासून नाव घेतलं नाही, नाव घेतलं नाही, कधीच आपल्या आईच्या मुखातून नाव आलं नाही. मग काय करू आपण आपल्या आईला गावातल्या मंदिरात नेऊ. आता मंदिरात नेल्यानंतर आईला विचारू की हे काय म्हणून. मग मंदिर म्हणून किंवा देऊळ म्हणून देवाचं नाव तरी येईल ना, देव, देऊळ, मंदिर असं तरी देवाचं नाव या प्रकारे का व्हायना देवाचं नाव येईल ना. मग त्यांनी काय केलं, चौघांनी म्हातारी उचलली. म्हणजे चौघांनी लगेच खांद्यावर घेतली, फक्त पुढं मडकं धरायचे राहिले होते. मला चौघांनी उचलली आणि नेली मंदिराजवळ. आणि आईला विचारलं, आई हे काय आहे, हे काय आहे? आता आई पण यांचीच आई होती, यांची आई होती. आई म्हणली, जिथं गाव असतंय ना तिथं हे असतंयच असते. म्हणजे देऊळ म्हणलीच नाही, मंदिर म्हणलीच नाही. आता मात्र त्यांनी कमाल झाली. आता त्यांनी विचार केला, परत त्यांनी विचार केलं. आता म्हणली नाही, मग काय करू, आता मंदिरात नेऊ, मंदिरात नेऊ. मंदिरात मूर्तीकडे बोट दाखवू, विठ्ठलाचं मंदिर होतं, मूर्तीकडे बोट दाखवू. मग तरी म्हणे ना, हे पांडुरंगाची मूर्ती आहे, हा पांडुरंग आहे किंवा हा देव आहे, ज्या कोणत्या देवाचं नाव घेईल असं काहीतरी. म्हणून त्यांनी ती म्हातारी हात नेली आणि त्या मंदिराकडे मूर्तीकडे बोट दाखवलं आणि विचारलं, आई हे काय आहे? आई परत म्हणली, जिथं गाव असतंय तिथं हे असतंय आणि जिथं हे असतंय त्यामध्ये हे असतंयच असतंय. आई काय बोललीच नाही, देवाचं नाव घेतलंच नाही. मुलाला राग आला, मुलाला राग आला. मुलाने आई घेतली आणि घरात नेऊन जीवत आदळी. तशीच म्हातारी कॉक झाली, कॉक झाली म्हणजे म्हातारी गेली, म्हातारी गेली. आता म्हातारी गेल्यानंतर म्हातारीचा अंत्यसंस्कार झाला, म्हातारीचा अंत्यसंस्कार झाला आणि म्हातारीचा सावडणं दशक्रिया झाला. म्हातारीला कावळाही शिवला आणि कावळा शिवल्यानंतर एक विधी असतो कोणता, अस्थि कलश घेऊन काय त्याचं काय करायचं, अस्थिचं विसर्जन करायचं. आता पारमार्थिक असल्यामुळं त्यांनी त्या मुलांनी कीर्तन ऐकलेली होती आणि अशाच एका महाराजांनी सांगितलं होतं की आळंदीमध्ये असं तीर्थ आहे एक की अस्थि नासती उदकी, एक चक्र तीर्थ आहे. त्या तीर्थामध्ये आपल्या अस्थि काय होतात, अस्थिचं विसर्जन केलं ती अस्थि काय होतात, विरघळतात, विघटन पावतं त्या अस्थिचं. म्हणून ऐकलं होतं. मग त्यांनी विचार केला की हयात असताना आपल्या आईने काय घेतलं नाही, देवाचं नाव घेतलं नाही. पण अस्थि का होईना आपण ज्ञानोबाऱ्यांच्या सान्निध्यात त्या इंद्रायणीमध्ये नेऊन टाकू आणि त्याचं काय होईल, अस्थिच्या रूपाने का होईना म्हातारीला समाधान लागेल, देवाचं काहीतरी रूप प्राप्त होईल. म्हणून त्यांनी काय ठरवलं, आपण आळंदीला जाऊ. आळंदीला जाण्याचं ठरवलं. पण आळंदी लांब होती, लांब होती आळंदी.
आळंदीला जाण्याकरता निघाले, तर आळंदीत गेल्यानंतर संध्याकाळ झाली. त्यांनी विचार केला आता काय करू, आजचा मुक्काम करू आणि सकाळी उठून ज्ञानोबाऱ्याचं दर्शन करू, इंद्रायणीचं स्नान करू, प्रदक्षिणा करू, नंतर ब्राह्मणाच्या हाताने आपण काय करू, त्या अस्थिचं विसर्जन करू असं ठरलं आणि रात्री झोपले, सकाळी उठले, स्नान केलं, इंद्रायणीचं दर्शन केलं, प्रदक्षिणा केली आणि ज्या धर्मशाळेत मुक्कामाला होते त्या धर्मशाळेत आले. झालं असं की धर्मशाळेचा व्यवस्थापक त्याला असा म्हणजे विचित्र प्रकार होता की त्याला सवय होती आलेल्या जे धर्मशाळेत लोक आलेत त्याच्या पिशा उचकायच्या, हा त्याला सवय होती. पिशा उचकायचा नाद होता. हां, पिशा उचकायच्या, पिशवी उचकायची. मग त्याने ती पिशवी पाहिली आणि पिशवी पाहून त्याला वाटलं काहीतरी असेल, यांच्याकडे काही नवं कापड काय असेल ते घ्यायचा तो, पण त्याला त्यात काय सापडलं नाही. त्याला सापडली पिशवी कशाची, आस्तीची पिशवी सापडल्यावर काय यांनी गावाकडून राख आणली. त्यांनी ती राख घेतली आणि दिली गाठारामध्ये टाकून. यांनी त्याला विचारलं की आमची अस्थि विसर्जन करायचं आम्हाला, आमची पिशवी कुठे? ते म्हणले त्यांना काय आणलं तुम्ही? मला वाटलं काही भाकरी आणल्या असत्या, काही गावाकडून दशमी बिशमी आणली असन, मी खाल्ली असती ती, पण तुम्ही आणली राख, दिली मी ती गाठरीत टाकून. पोरांनी विचार केला आजीकडे यत्किंचितही पुण्य नाही, आजीची राख सुद्धा कशात गेली, गाठरात गेली. म्हणजे पुण्य पाहिजे. भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येण्याकरता किंवा पारमार्थिक कोणतीही क्रिया करताना काय पाहिजे, पुण्य पाहिजे, पुण्य. आता सांगितली म्हातारी, आता म्हातारा, कारण दोघाला समान न्याय मिळाला पाहिजे ना. म्हातारा, असाच एक म्हातारा होता, तो सुद्धा त्याच्या लहानपणापासून कधीच देवाचं नाव घेत नव्हता, पण कष्टाळू होतं, म्हातारं होतं पण कष्ट करायचं बरं का, संसारात भरपूर कष्ट करायचं. अशी माणसं आपल्याला पाहायला मिळतात बहुधा महाराज लोकाला. कुठं दूध प्यायला, कुठं जेवायला गेले की त्याचे कष्ट सगळे उघडे होतात. म्हणजे किती कष्ट केले महाराज, हा बंगला पाहिला ना, काही नव्हतं हो, सगळं कष्टाने. ज्यावेळेस वायली निघलो, लग्न झालं आणि वायली निघलो. माणसं लग्न झाल्यावरच कम वायली निघत आहेत बरं. हा ना, मला कळलं ना. अहो मला कळलं नाही म्हणून ते विचारतोय ना, माणसं लग्न झाल्यावरच का व्हायला निघतात. असंच व्हायली निघल्यापासून एवढ्या त्या म्हाताऱ्याने कष्ट केले, कष्टाने संसार उभा केला आणि एवढा संसार की मोठा सांसारिकाला काय मोठा घर उभा राहणं, शेतीवाडी, मुलं चांगलं कार्य करणं, नोकरीला लागणं, मुलाचा चांगला संसार उभा राहणं, याच संसाराचं काय आहे, फल आहे संसाराचं. असा त्यांनी संसार उभा केला आणि म्हाताऱ्याचाही अंतकाळ जवळ आला, पण कधी देवाचं नाव घेतलेलं नाही, भगवान परमात्म्याचं नाव मुखाला आले नाही. पण मुलंही पारमार्थिक निघाली. मुलालाही वाटायचं दोन मुलं, पहिल्याला किती होती म्हातारीला? 4, आता किती आहेत? 2. त्या मुलाला वाटायचं की आपल्या वडिलांनी, म्हाताऱ्यांनी देवाचं नाव घ्यावं, पण अंतकाळ जवळ आला. आणि असं सांगतात, मी काय पाहिलं नाही, पण ज्या वेळेस आपला अंतकाळ जवळ येतो, आपल्याला यम न्यायला येतात, त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपलं कोणतं इंद्रिय जाईल तर त्या अगोदर वाचा जाते. चालिले सोबती, काय मानिली निश्चिंती, काय करसी एकला, काळ सन्निध पातला. म्हणजे अगोदर वाचा जाते. म्हातारीची वाचा गेली आणि म्हातारं दारात बसलेलं होतं बास टाकून, आणि म्हातारं नुसतं म्हणायचं वाह के. आता मुलाला वाटलं की आपल्याला आपल्या वडिलांना देवाचं नाव घ्यायचंय. काय करायचंय? वासुदेव केशव असं म्हणायचंय. मग काय केलं त्यांनी? जुन्या काळात वैद्य होते, वैद्याला परिसरातून बोलून आणलं आणि त्याला ते काय औषध असेल त्यांनी कालवलं. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, नाही करी जगवी उपकार. त्याने ते कोणतं औषध आणलं आणि वाचा त्याला प्राप्त केली. 2 मिनिटासाठी हा म्हातारं बोलेल असं त्यांनी केलं आणि म्हातारं बोलायला लागलं. कशाचं वास आणि कशाचं केशव? त्याने सांगितलं किती वेळापासून ते वासरू केरसुनी खातंय आणि तुम्ही तिकडे कामं करत बसले. म्हणजे झालं शेवट सुद्धा म्हातारं काय देवाचं नाव
त्याच्या मुखाला आलं नाही. म्हणजे देवाचं नाव यायला काय काय लागतं? पुण्य. पुण्यच लागतं. जसं देवाचं नाव यायला कहण्याकरता पुण्य लागतं, तसं तीर्थयात्रा करण्याकरता सुद्धा काय लागतं? पुण्य लागतंच लागतं. तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा आपल्याला तीर्थयात्रा करावी अशी बुद्धी प्राप्त होण्याकरता पुण्य लागतं. आपल्याला जर त्र्यंबकेश्वरला, आता त्र्यंबकेश्वरला कोणी गेलेला आहे का? त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर तिथं एक तीर्थ आहे. कोणतं तीर्थ आहे? कुंड आहे तिथं, कुशावर्त तीर्थ आहे. आणि त्या कुशावर्तावर एका बाजूला एक श्लोक लिहिलेला आहे. कोणता श्लोक आहे? यस्य जन्म सहस्राणाम पुण्यम भवती संचितम तस्सैव त्र्यंबकम गंतुम बुद्धिर्भवती नान्यथा. तर आता गेले ना तुम्ही त्र्यंबकला, आता गेल्यानंतर परत पाहतो श्लोक. मी वाचून आलोय आणि पाठ करून आलोय. यस्य जन्म सहस्राणाम पुण्यम भवती संचितम तस्सैव त्र्यंबकम गंतुम बुद्धिर्भवती नान्यथा. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, ज्याच्याकडे अनंत सहस्र म्हणजे हजारो जन्माचं पुण्य आहे त्यालाच त्र्यंबकेश्वरला जाण्याची बुद्धी होते. अन्यथा ज्याच्याकडे पुण्य नाही त्याला बुद्धी सुद्धा होत नाही. म्हणजे त्र्यंबकेश्वरला जायचं म्हटलं तर काय लागतं? पुण्य लागतं. तसंच आळंदीला जरी जायचं म्हटलं तरी आळंदीला सुद्धा जाण्याकरता पुण्यच लागतं. आता सहज आमच्यापेक्षा तुम्ही म्हणतात, आम्ही जर गावात आलो, महाराज कोणतेही असू द्या, आळंदीला गेलो तर महाराज म्हणतात, काय पुण्य तुमचं आळंदीला, तुम्ही देवाची सेवा करायला गेले आणि माऊलींच्या सानिध्यात गेले. म्हणजे तुमच्या मुखातून येणं हे सुद्धा एक प्रमाणच आहे ना, प्रमाणच आहे. आणि ज्ञानदेवराय सुद्धा सांगतात, नामा म्हणे सर्व सुकृत लाहिजे एक वेळा जाईजे अलंकापुरा. आळंदीला जाण्याकरता सगळ्या जन्माचं पुण्य लागतं, तेव्हा कुठे एकदा आळंदीला जाता येतं. आणि जे तिथे राहतात त्यांचं किती पुण्य असेल? ऐसे अलंकापुर पिठीचे भक्त नांदती दैवाचे की ते सागर भाग्याचे ज्ञान उदयो प्रकाशिते. म्हणजे जे तिथे राहतात त्यांचं किती पुण्य असेल? आळंदीला जाण्याकरता पुण्य लागतं, त्र्यंबकेश्वरला जाण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. आणि अगदी तसंच पंढरपूरला जाण्याकरता सुद्धा पुण्यच लागतं. पुण्य. पंढरपूरला जायचं, पंढरपूरची वारी करायची, तर पुण्याशिवाय वारी घडत नाही. जन्मांतरीच्या पुण्यराशी वारी त्यासी पंढरीची. आपल्याकडे जर पुण्य नसेल तर आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही. काय झालं, एक वेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पाहून घ्या ना. तुकाराम महाराज पंढरपूरची वारी करायचे आणि महाराजांना एक वेळेस वारीला जाता आलं नाही. एक वेळेस वारीला जाता आला नाही. आपण चरित्र ऐकताच ना, जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र. महाराजांना एक वेळेस भाऊ महाराजच सांगतायत. आणि त्या महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांना एक वेळेस वारीला जाता आलं नाही. जाता आलं नाही, मग महाराजांनी जे वारीला जातात त्यांच्याकडे काय लिहिलं? पत्र दिलं. पत्र. महाराज म्हणतात, तुका म्हणे कै भाग्याची उजरी होईल पंढरी देखावया. म्हणजे पंढरपूरला जाण्याकरता भाग्य लागतं, पुण्य लागतं. महाराज म्हणले, मला काय वारीला जाता आलं नाही. आणि वारकऱ्यांनी पत्र दिलं वारकऱ्यांकडे. तेच पत्रिकेचे अभंग आहेत. त्या पत्रिकेच्या अभंगामध्ये देवाला पत्र, जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला पत्र लिहितात की देवा, का माझे पंढरी न देखती डोळे, काय हे न कळे पाप याचे. म्हणजे मला पंढरपूरला येता आलं नाही, मग माझ्याकडे काय असेल? ज्या अर्थी मला पंढरपूरला जाता आलं नाही, माझ्याकडे काय आहे? पुण्य नाही. आणि काय आहे? माझ्याकडे पाप आहे. काय हे न कळे पाप याचे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपूरला जाण्याकरता काय लागतं? पुण्य लागतं, पुण्य लागतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही काय करा, पंढरपूरला जा. नसेल तर आपण न करी तीर्थयात्रा. आणि कशी जाऊ निधी? विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी. म्हणजे एकतर तुम्ही पंढरपूरला जा आणि नाही जाता आलं तर दुसऱ्याला तरी आडू नका. आणि जो आडतोय तो कसा आहे? आपण न करी तीर्थयात्रा दुजी अशी जाऊ निधी. आणि तो कसा आहे? विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी असा माणूस आहे. पण महाराजांना एकाने विचारलं की तुम्ही काय म्हणता? तुम्हीच सांगता की पंढरपूरला जा, पंढरपूरला जा. आतापर्यंत तुम्हीच सांगितलं की पुण्याशिवाय पंढरपूर आपल्याला पाहता येत नाही, पंढरपूरला जाता येत नाही, पंढरपूरला जाता येत नाही. आणि तुम्हीच सांगता की पुण्याशिवाय पंढरपूरला जाता येत नाही. ज्या अर्थी आम्ही आतापर्यंत पंढरपूरला गेलो नाही त्या अर्थी आमच्याकडे काय नाही?
पुण्य नाही. आणि ज्या अर्थी पुण्य नाही त्या अर्थी पंढरपूरला आम्ही जाऊ शकत नाही. मग आम्ही काय करायचं? महाराज सांगतात तुम्ही काय करा, ज्या तुम्ही आतापर्यंत पंढरपूर पाहिलं नाही ना, मग तुम्ही काय करा, संतांकडून पुण्य उसनं घ्या आणि त्या उसण्या पुण्यावर पंढरपूरला जा अभंगाच्या पहिल्या चरणात. पुण्य उभे राहो आता, 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 आता पुण्य उभे राहो, पुण्य उभे राहो आता, संताची तारणी उभे राहो आता, संतांचे तारणी, पुण्य उभे राहो आता, संताची तारणी, उभे राहो आता, संतांचे तारणी, पंढरीचे लागावाटे, 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 लागे पंढरीचे लागावाटे. पुण्य उभे राहो आता संतांचे या कारणे. तुम्ही काय करा, तुम्हाला पंढरपूरला जाणे इतकं पुण्य नाही ना, काय करा, संतांकडून पुण्य उसनं घ्या, विकत घ्या किंवा त्यांच्याकडून पुण्य घ्या, कशाही पद्धतीने घ्या, पण त्यांच्याकडे पुण्य घ्या आणि तुम्ही काय करा, पंढरपूरला जा. पुण्य उभे राहो आता. पण महाराज असं आहे, तुमचेच जर अभंग पाहिले तर तुम्ही काय सांगितलंय, भोगतो न घडे संचिता वाचूनी करावे ते मनी समाधान. तुम्ही सांगता की कर्म ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. कर्माचं फळ काय आहे, पाप अथवा पुण्य, आणि कर्म ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. हा कर्माचा काय आहे, सिद्धांत आहे. केले कर्म झाले तेच भोग आले, ते नाही तेच भोग आले, तेच ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. मग असा कर्माचा सिद्धांत असताना तुम्ही पुण्य दुसऱ्याकून उसणं किंवा दुसऱ्याकून घ्यायला सांगता, असं तुम्हीच तुमच्या बोलण्याने काय करता, खंडन करता. कारण कर्माचा सिद्धांत आहे, कर्म कधीच भोगल्याशिवाय संपत नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपी, म्हणजे कर्म भोगितल्याशिवाय संपत नाही. मग तो जीव असो, देव असो, कोणीही असो, कर्म भोगल्याशिवाय संपतच नाही. कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. काय आहे, नल राम युधिष्ठिर अवश्यम ही भावी भावानाम प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखेन लिप्पेरन. नल राम युधिष्ठिर, स्वतः भगवान परमात्म्याला कर्म भोगावं लागतं. ज्ञानवराय सांगतात, परियसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंधर झाला पुरंदर सहस्र नयन. इतकं ज्ञानवरायांनी यादीच सांगितली कोणाकोणाला कर्म भोगावं लागतंय. भगवान परमात्मा सुद्धा या कर्मातून सुटलेले नाहीत. कर्माते शंभूमानी आपण किती पळसी कर्मा भेन, म्हणजे स्वतः भगवान परमात्म्याला सुद्धा कर्म भोगूनच संपावं लागलं, कर्म भोगूनच संपावं लागलं. आणि आज महाराज काय सांगतात, तुम्ही काय करा, कर्म उसणं घ्या,
पुसांताकडून कर्म उसणं घ्या. असं कसं होऊ शकतं? तर असं होऊ शकतं. कसं होऊ शकतं? कारण आपण जर ज्ञानाचा विचार केला तर ज्या मनुष्याला ज्ञान झालंय, ज्याला ज्ञान झालंय ज्याला ज्ञान झालंय त्याचं काय जातं? संचित सगळं जळून जातं. यथै धंसे समिग्धोग्नीर. कारण आज गीता जयंती ना, गीता आली पाहिजे ना. यथै धंसी समिग्धोग्नीर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. म्हणजे ज्याला ज्ञान एकदा प्राप्त झालं त्याचं सगळं कर्म काय होतं? जळून जातं. जळते संचित क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. जळते संचित ऐशी आहे धर्मनी. त्याचं सगळं संचित काय जातं? जळून जातं. आणि क्रियामान केलेलं काय त्याला लागत नाही. क्रियमान त्याला लागत नाही आणि संचित सगळं जळून जातं. आहे त्या प्रारब्धावर त्याचा देह काय असतो? चालू असतो. ज्या वेळेस त्याचं प्रारब्ध संपतं त्यावेळेस तर काय होतं? त्याचा देह पात होतो. मग आता ज्या वेळेस ज्ञान झालंय आणि प्रारब्ध शिल्लक आहे, ते प्रारब्ध तो भोगत असताना त्याच्याकडून काही पुण्याच्याही क्रिया घडतात आणि काही पापाच्याही घडतात. मग त्याने केलेलं पाप पुण्याच्या क्रिया, त्याने केलेले पाप आणि त्याने केलेलं पुण्य हे कुठे जातं? हे कुठे जातं? तर त्याने केलेलं पुण्य जे त्याची सेवा करतात त्याला ते पुण्य जातं. आणि जे त्याची निंदा करतात, जे त्याची अवहेलना करतात त्याला काय जातं? ते पाप जातं. समजा ज्ञानोबा आहेत किंवा स्वामी महाराज आहेत. स्वामी महाराज हे ज्ञानी. त्यांनी हयात असताना जी पुण्याची कामं केली किंवा जी पुण्याची काम केली त्यांची सेवा जे करतात त्यांनी केलेलं पुण्य त्यांची जी सेवा करतात त्यांना लागतं. ज्ञानोबरायाची जी सेवा करतात ज्ञानोबरायांनी केलेलं, कारण ज्ञानोबराय किती पुण्य करतात अजूनही ज्ञानोबरायाचे पुण्य चालूच आहे. ज्ञानोबराय जरी समाधीला बसलेले असले तरी कीर्तन करीतू आणि त्यांनी केलेलं पुण्य ते ज्यांची सेवा करतात, ज्ञानोबरायाची जी सेवा करतात त्यांना ते पुण्य लागतं. आणि जे त्या साधू महात्म्याची निंदा करतात त्या निंदा करणाऱ्याला काय लागतं? पाप लागतं. ज्ञानोबराच म्हणतात येते निंदका पाशी अशेष ही पापे. अशेष सगळी पाप ते काय होतं? निंदकाला येतात. म्हणून कोणाची निंदा करू नये, केली तर सेवाच करावी. म्हणून अशा संत महात्म्याची जर सेवा केली तर त्यांची सेवा केल्यानंतर आपल्याला काय होतं? पुण्य तयार होतं. पुण्य. आणि ते पुण्य प्राप्त झालं. असं पुण्य प्राप्त झालं, असं पुण्य प्राप्त आपण काय करायची? सेवा करून घ्यायचं. पण पुण्य देता घेता येतं का असा जर विचार केला तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. महाराजांच्या जीवनामध्ये महाराज लोहगावला कीर्तन करत असताना महाराजांनी राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पावली असा अभंग घेतला. महाराज म्हणले की आपण जर राम म्हणत एक पाऊल टाकलं तर काय होतं? एका यज्ञाचं पुण्य लागतं. एका यज्ञाचं पुण्य लागतं. मग एक सद्गृहस्थ श्रद्धाळू मनुष्य असा त्याने काय केलं? एक पाऊल म्हणायचा आणि पुढे पाऊल टाकायचा. एक पाऊल म्हणायचं पुढे पाऊल टाकायचा. असं म्हणत त्यांनी पुण्य संचय केला आणि त्याच गावात एका माणसाला भूतबाधा झाली आणि त्याला तांत्रिकाने सांगितलं की एका यज्ञाचं पुण्य जर तुला कोणी दिलं तर काय होईल? ही भूतबाधा निवृत्त होईल. ही भूतबाधा काय होईल? संपेल. ही भूतबाधा संपेल. कीर्तनही संपेल. थांबा 2 मिनिट. आता ही भूतबाधा संपेल म्हणून त्याने काय केलं? ब्राह्मणांकडे गेला आणि एका यज्ञाचं पुण्य मागितलं. आता यज्ञ करणं कठीण आहे आणि यज्ञाचं पुण्य कुणी देईल का याच्या विचारात होता. आणि त्याची या श्रद्धाळू माणसाची भेट झाली आणि त्याला भूतबाधा झालेली आहे सांगितलं. त्या माणसाने सांगितलं की ब्राह्मण बोलून आला, मी कित्येक राम म्हणत असताना पाऊल टाकत यज्ञ केलेले आहेत, मी तुला हे पुण्य देतो. म्हणून ब्राह्मण बोलून त्यांनी काय घेतलं? हातामध्ये संकल्प केला आणि म्हणला आत्मन फल श्रुती स्मृती काय असेल ते म्हणला आणि संकल्प सोडला. संकल्प सोडल्याबरोबर ज्याला भूतबाधा झालेली आहे दक्षिणेसह सोडला. हे महत्वाचं राहिलं. दक्षिणेसह सोडला आणि ज्याला बाधा झालेली आहे तो लगेच चक्कर येऊन खाली पडला.
खाली पडला आणि त्याला पाणी टाकून लगेच काय केलं, सावध केलं, जागं केलं. तर त्याच्या असं लक्षात आलं की आपल्याला जी भूतबाधा झालेली आहे ती काय झाली, निघून गेली, निवृत्त झाली. म्हणजे पुण्याची देवाणघेवाण करता येते, पुण्याची देवाणघेवाण करता येते हे आहे. मग तुम्ही काय करा, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अशा संतांची सेवा करा, सेवा करून त्यांच्याकडून पुण्य विकत घ्या. पुण्य घ्या आणि पुण्य घेतल्यानंतर त्या पुण्याच्या जोरावर मग तुम्ही काय करा, ग्रामपंचायतचा फॉर्म भरा. चुकलं का, मग आमदारचा भरा, खासदारचा भरा. नाही, काय करा तुम्ही त्या पुण्याच्या जोरावर पंढरपूरला जा, अभंगाच्या द्वितीय. पंढरीच्या नागावाटे, पंढरीच्या नागावाटे, पंढरीचे नागावाटे, पंढरीचे नागावाटे, पंढरीचे नागावाटे, पंढरीचे नागावाटे, पंढरीचे नागावाटे, सखा भेटे विठ्ठल, सखा भेटे विठ्ठल, विठ्ठल पंढरीचे नागावाटे, पंढरीचे नागावाटे, सखा भेटे विठ्ठल, सखा भेटे विठ्ठल, पंढरीचे नागावाटे, पंढरीचे नागावाटे. रकुमारी रोतार कुमारी, रोतार कुमारी, रोतार कुमारी, रोतार कुमार, रोतार कुमार, रोतार कुमार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. महाराज म्हणतात तुम्ही पंढरपूरला जा आणि पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला कोण भेटेल, पंढरीचे लागावाटी सखा भेटे विठ्ठल. भगवान परमात्मा सखा रूपाने आपल्याला भेटतात. आणि आपण पंढरपूरला जावं हा सगळ्या संतांचा, संप्रदायातील सगळ्या संतांचा आग्रह आहे. सगळे संत आपल्याला काय सांगतात, तुम्ही काय जा, पंढरपूरला जा. संकल्प हे यावे फळा, सगळ्या संतांचा हा संकल्प आहे आणि तो फळाला यावा. कळवळा बहुतांचा, हा सगळा कळवळा सगळ्या संतांचा बहुतांचा कळवळा आहे. तुम्ही काय करा, पंढरपूरला जा. आणि एकदा पंढरपूरला गेलं, भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं की भगवान परमात्मा आपल्या सगळे अपराध, सगळे दोष हे काय करतात, निवृत्त करतात. तुका म्हणे होऊन क्षमा पुरुषोत्तमा अपराध, सगळे दोष आपल्याला निवृत्त करतात. सगळे दोष आपले भगवान परमात्मा निवृत्त करतात. कारण भगवान परमात्म्याला बांधूनच तसं घेतलेलं आहे. भगवान परमात्म्याला भक्त पुंडलिकरायने असं बांधून घेतलेलं आहे की देवा, कसाही मनुष्य आला तुझ्याकडे, कसाही मनुष्य आला, कसाही म्हणजे सजन कसाही जरी आला तरी त्याचा काय करायचा, तुम्ही उद्धार करायचा. मूढ पापी जैसे तैसे उत्तरी कासे लावणी. मग कोणताही त्याचा अपराध असला, कोणताही दोष असला, त्याचा उद्धार करायचा. इतर अवतारामध्ये तुम्ही शस्त्रधारण आहात, ह्या अवतारामध्ये कोणतंही शस्त्र तुम्ही काय करायचं, धारण करायचं नाही. आणि तुम्ही काय करायचं, आलेल्या माणसाचा आदर करायचा आणि आदर करून त्याचा उद्धार करायचा. असं भगवान परमात्म्याला पुंडलिकरायाने बांधून घेतलेला आहे. म्हणून याचा स्वभावच आहे. तुका म्हणे होऊन क्षमा पुरुषोत्तमा अपराध, म्हणून सगळे अपराध तुम्ही क्षमा करा असं भक्त पुंडलिकरायाने बांधून घेतलं. आणि भगवान परमात्मा तसं करतातही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही फक्त काय करा, पंढरपूरच्या वाटाला लागा. आणि ते वाटाला कसा लागा, एकदा काय गात जागा प्रेम मागा विठ्ठला. म्हणून तुम्ही एकदा वाटाला लागले की भगवान परमात्म्याचा स्वभाव आहे. तुम्ही एकदा वाटाला लागले की भगवान परमात्मा सुद्धा तुम्हाला सहाय्य होत असतो, सहाय्य. म्हणून तुम्ही फक्त वाटाला लागा. पंढरीचे लागा वाटे
सखा भेटे विठ्ठल. म्हणून तुम्ही फक्त आपलं काम एवढंच आहे, पंढरपूरला जायचं असं म्हणा. महाराज एका अभंगामध्ये सांगतात ना की नवे आरानुक परिमणी वाहे होईल त्यासा हे पांडुरंग. आपल्याला वेळ नाही ना, पण वेळ नसेल पण मला पंढरपूरला जायचे, मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. असं मला बाई जायचं पंढरीपेक्षा मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, असं तुम्ही फक्त म्हणत राहा. आपल्याला बरोबर भगवान परमात्मा होईल त्यासा हे पांडुरंग, त्याला सहाय्य होतो. फक्त आपलं काम काय आहे, पंढरपूरला जाईन असं म्हणायचं आहे. म्हणून पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, श्री नारायण स्वामींच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. आणि इथेच ही सेवा भगवान महादेवाच्या सिद्धेश्वराच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. काळाच्या प्रसादे काही बोललो मज क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती नोहया उपदेश. तुमचे बडबडुले शेष तुमचे कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे तुम्ही संत माझी आकडा. निठेचा खरा होडा तरी तुम्हा माने एवढा होईल मी. तुकाराम 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 पद दे गो देवी पद दे गो देवी पद क्षमा पराग महाराज नाही विचारला विचारण्या तुला. क्षमा पराग महाराज तुका मुनी ज्ञानेश्वरा राजा पाया तो करा करा. क्षमा पराग महाराज ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा